न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। हिंगणा वनपरिक्षेत्रात तेंदूपत्ता मजुरांच्या बोन्सवरच डल्ला। तेंदू हंगामात कोट्यवधींचा संशयास्पद घोटाळा, वन अधिकारी व ठेकेदार संगनमताच्या आरोपांच्या भोवऱ्यात। हिंगणा वनपरिक्षेत्र अंतर्गत सन 2025 तेंदूपत्ता हंगामात तेंदू मजुरांना मिळणारा बोनस रकमवर घाल आल्याचा अत्यंत गंभीर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। प्राप्त माहितीनुसार हिंगणा वनपरिक्षेत्रातील तेंदू पुढे संकलन केंद्रावर दिनांक 12 मे 2025 ते 21 मे 2025 या कालावधीत प्रत्यक्षात केवळ 4,34,181 तेंदू पुढेच खरेदी झाल्याची अधिकृत नोंद आहे। त्यानंतर पावसामुळे दिनांक 22 मे पासून तेंदू संकलन पूर्णतः बंद करण्यात आले होते। या वास्तवाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत संबंधित वनरक्षक व वनपाल यांना अंधारात ठेवून वरिष्ठ अधिकारी व ठेकेदार यांनी विभागीय कार्यालयातून तेंदू संकलनास मुदतवाढ मंजूर करून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे। धक्कादायक बाब म्हणजे या मुदतवाढीच्या कालावधीत प्रत्यक्षात कोणतेही तेंदू संकलन झालेले नसतानाही तब्बल 7,94,200 तेंदूपुड्यांची खोटी आकडेवारी तयार करून ती विभागीय वनाधिकाऱ्यांकडे अहवाल स्वरूपात सादर करण्यात आली। या दोन आकडेवारीत 3,60,019 तेंदूपुड्यांचा फरक आढळून आला असून हा फरक म्हणजेच मोठ्या प्रमाणावर झालेला आर्थिक घोटाळा असल्याचे स्पष्ट होत आहे। नियमानुसार यामुळे या घोटाळ्याची संशयाची सुई थेट हिंगणा वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे वळली आहे। जर एका हिंगणा वनपरिक्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर तेंदूपुड्यांचा घोटाळा होऊ शकतो, तर राज्यातील इतर वनपरिक्षेत्रांमध्ये असे प्रकार घडले नसतील, याची खात्री कोण देणार? या प्रकरणाबाबत नागपूर प्रादेशिक वन अधिकारी श्रीलक्ष्मी यांच्याकडे विचारणा केली असता सदर प्रकरणाची चौकशी सुरू आहे असे थोडक्यात उत्तर त्यांनी दिले आहे। कलमेश्वर रिपोर्टर मंगेश गमेसह जिल्हा ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट।